भाविकांच्या अलोट गर्दीत नगर प्रदक्षिणा उत्साहात साजरी। ज्योतिबाच्या नावानं चांगभराच्या जयघोषात आज ज्योतिबा डोंगरची नगर प्रदक्षिणा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी निघाली। ही नगर प्रदक्षिणा केल्यानंतर 4 धाम आणि काशी यात्रा केल्याचं पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा आहे। आज ज्योतिबा मंदिरात सकाळी 9 वाजता अभिषेक आरती करून नगर दिंडी मुख्य मंदिरातून दक्षिण दरवाजातून मार्गस्थ झाली। अग्रभागी विणाधारी प्रभाकर भोरे, गोरख डवरी सोबत पताका होत्या। सकाळी 9 वाजता दिंडी गायमुख तलाव येथे आली। तेथील श्री शैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला। दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली। दिंडी ज्योतिबा धडस खळा येथून ती नंदीवन, आंबावन, नागझरी, व्यागजाई तीर्थ तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन दिंडी मुरगुळा येथे आली। दिंडी पुन्हा दानेवाडी मार्गे सारकाळ येथे दिंडी आली। गिरोली येथील निनाई मंदिर, त्यानंतर एका दगडावर सातारडेकर शिवारामध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती कोरल्या आहेत, त्यांचे दर्शन घेऊन पुन्हा गायमुख येथे दिंडी आली। तेथून ज्योतिबा मंदिर मार्गे पुन्हा मूळ माया यमाई मंदिरात सायंकाळी नगर दिंडी आली। ज्योतिबा मंदिरात आज श्रावण सोमवार निमित्त ज्योतिबा देवाची अलंकारिक खडी सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती। सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही नगर प्रदक्षिणा ज्योतिबा डोंगराभोवती स्थापित असणाऱ्या अष्टतीर्थ आणि 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करीत ही नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली। सलग 10 तास अनवाणी जमिनीवर खाली न बसता डोंगरदऱ्यातून भजन करीत महिला गौरी गीते गात टाळ मृदुंगाचा गजर करत मोठ्या संख्येनं अखंडपणे चालत ही नगर प्रदक्षिणा पूर्ण केली। ज्योतिबा डोंगर सभोवती 15 किलोमीटरचा प्रवास करीत सायंकाळी ही नगरदिंडी यमाई मंदिरात आली। येथे आरती करून सुंठवडा वाटपाने नगर प्रदक्षिणेची सांगता करण्यात आली। लहानांपासून ते वृद्ध वयापर्यंत महाराष्ट्र कर्नाटकातून लाखो भाविक रखरखत्या उन्हात ही ज्योतिबा नगर प्रदक्षिणेसाठी डोंगरावर दाखल झाले होते। 12 ज्योतिर्लिंगाचे ज्यांना दर्शन घेता येत नाही अशा भाविकांसाठी ज्योतिबा डोंगराभोवती 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली आहे। त्याचे दर्शन घेतल्यानंतर 4 धाम आणि काशी यात्रा केल्याचं पुण्य मिळतं अशी यामागची भावना असल्याचं ज्योतिबाचे पुजारी यांनी सांगितले। नगर प्रदक्षिणा मार्गावर सेवाभावी संस्थांच्या वतीनं फराळाचे वाटप करण्यात आले। आज पावसाचे प्रमाण कमी असल्यानं नगर प्रदक्षिणेला भाविकांची उच्चांकी गर्दी झाली होती। केके न्यूज साठी ज्योतिबा डोंगरहून सनी काळे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।